माझे नाव कलश दिनशे बोकार. माझे नाव यश सचिन बारड. माझे नाव प्रथमेश शिंदे. माझे नाव वीर सुधाकर चंद्र. माझे नाव सोहम विनोद माकोडे. आमचा टॉपिक आहे इनोव्हेटिव्ह युजेस ऑफ तुळशी. तुळस आणि प्राचीन आयुर्वेद. तुळस ही अद्भुत औषधी आहे, कारण ती सर्दी, खोकला आणि पाचन प्रक्रियेवर उपयोगी ठरते. तुळस ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संक्रमणापासून संरक्षण करते. तुळस सुगंध व तुळशीचे सेवन केल्याने मन शांत होते व ताण कमी होते. तुळस एक आयुर्वेदिक औषध. तुळशीचा उपयोग वेगवेगळ्या कंपनीमध्ये ड्रॉप्स, फेसवॉश, सोप आदी औषधी बनवण्यासाठी उपयोग करते. पूर्वीच्या काळात तुळशीला खूप महत्त्व होते. तुळशी सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा आणि ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते. तुळशीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि असे मानले जातात की विष्णूला हे अतिशय प्रिय असायचे, म्हणून घरात तुळशी असणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील शांतता कायम राहते. तुळशीचे वास्तव्य प्रकार. कृष्ण तुळस. या तुळशीचा रंग हिरवा, गडद किंवा जांभळ्या रंगाचा असतो. धार्मिक दृष्ट्या श्रीकृष्णाला आवडणारी म्हणून ओळखले जाते. राम तुळस. या तुळशीचा रंग हिरवा असतो. त्याचा वापर पूजा आणि घरातील सुसमृद्धीसाठी वापर केला जातो. कापूर तुळस. या तुळशीच्या पानांना खास कापुराचा सुगंध असतो, जी खोकला, सर्दी आणि कफवर फायदेशीर आहे. हे 3 तुळशीचे मुख्य प्रकार आहेत, जी घरा आणि पूजा स्थळामध्ये सामान्यतः पाहायला मिळतात. तुळस शेती. तुळस शेती करण्यासाठी शेतात पुरेसा सूर्यप्रकाश व पाण्याची गरज लागते. तुळस शेती करण्यासाठी शेतात उष्ण हवामान आणि सूर्यप्रकाशाची गरज लागते. व्यावसायिक महत्त्व. तुळशीचे व्यावसायिक महत्त्व खूप आहे, कारण तुळशीपासून आपण कर्क, तेल, पावडर बनवून त्याचा व्यवसाय करू शकतो. थँक्यू.